नमस्कार. शून्य ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्या माध्यमातून सेवा संवाद भाग 5 हा आज सादर करीत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण हा सेवा संवाद सुरू केला होता. विवेकानंद जयंती निमित्ताने आणि त्याचे 4 भाग पूर्ण झाले. हे सांगताना खूप आनंद होतोय. वेगवेगळ्या विषयात सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्था त्यांचं कार्य हे सर्व लोकांपुढे मांडावं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं अशी ही भावना या कार्यक्रमातनं आपण सुरू केली आणि त्याचं 5वा भाग म्हणजे 5वं पुष्प आज आपण सादर करीत आहोत. ते सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. वनांचल मधून काम करणारे वसा ही संस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपल्या संस्थेचं कार्य, आपल्या संस्थांची माहिती ही सादर करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत श्री पाठक साहेब. तर पाठक साहेब आपल्याला या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसा या संस्थेचं कार्य कसं कसं पुढे आलं आणि कार्यक्रम पूर्ण होत असताना आपण कुठल्या टप्प्यावरती यापुढे कार्य करणार आहोत अशी संपूर्ण विस्तृत माहिती आपल्या एका सादरीकरणाच्या माध्यमातून आणि माहितीद्वारे देणार आहेत. तर मी पाठक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आणि सादरीकरण सुरू करावं. धन्यवाद. मार्गदर्शन जयंतजींचं असतं आम्हाला. मी सादरीकरण करतो सुरू. एक मिनिट. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो. हो, दिसते. तर वनांचल समृद्धी अभियान वसा ह्या नावाने आपण 2019 पासून काम करत आहोत. नोव्हेंबर 2019 संस्था सुरू करण्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आपल्या जर का आपण बघितलं तर देशामध्ये एकूण आदिवासी समाज जो आहे त्या आदिवासी समाजाची टक्केवारी जर का आपण बघितली 2011च्या सेन्ससनुसार तर देशामध्ये 8.93% आदिवासी येतो आणि साधारणतः त्याच प्रोपोर्शनमध्ये महाराष्ट्रात पण हा जो समाज आहे हा 9.5% ह्या रेशोमध्ये येतो. तर महाराष्ट्राचा जर का आपण एकूण लोकसंख्येचा विचार केला तर आपल्या लक्षात असं येतं की सुमारे 1,05,00,000 आदिवासी किंवा ज्याला आम्ही वनवासी म्हणतो हा वनवासी समाज महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्राचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये 68 तालुक्यांमध्ये या समाज जो आहे हा सगळा वनवासी समाज राहतो. वनवासी समाजाच्या एकूण 47 जनजाती ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये निवास करतात. एकूण देशभरामध्ये 350हून अधिक जनजाती आहेत. त्यातल्या 47 जनजाती ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. महाराष्ट्रातल्या जनजातींमध्ये प्रामुख्याने कोकणा हा जो समाज आहे हा सर्वाधिक प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि जर का आपण गेलो तर नाशिक परिसर जो आहे या नाशिक परिसरामध्ये पण आपल्या लक्षात येईल की कोकणा समाज जो आहे हा अधिक संख्येने राहतो. या 47 जनजातींपैकी 3 जनजाती अशा आहेत ज्याला आपण आदिम म्हणतो किंवा अतिमागास म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये जर का आपण त्याला म्हणायचं झालं तर पर्टिक्युलरली वर्नलेबल ट्रायबल ग्रुप PVTG असं त्याला एक शॉर्ट फॉर्म किंवा इंग्लिशमध्ये किंवा सरकारी भाषा जी आहे त्याच्यामध्ये त्याला म्हटलं जातं. ह्या ज्या 3 आदिम जमाती ज्या आहेत याच्यामध्ये यवतमाळमधली कोलाम ही एक जमात येते किंवा जनजाती येते. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आपल्या रायगड जिल्ह्यामधला कातकरी समाज जो आहे हा आदिम जमातीमध्ये गणला जातो. आणि तिसरं जे आहे त्याच्या शेवटचं ते आहे माडियागोंड. माडियागोंड जर का आपण बघितलं तसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला खास करून गडचिरोलीमध्ये आणि काही प्रमाणामध्ये किनवटचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या जनजाती ज्या आहेत ह्या अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळतात. आपल्या लक्षात असं येतं की महाराष्ट्रामध्ये
जर का आपण एकूण विचार केला तर वनवासी समाज जो आहे हा आपलं गाव सोडून अधिक प्रमाणामध्ये दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतो किंवा त्याला वेगळ्या भाषेमध्ये पलायन म्हटलं जातं. आपण सामान्य भाषेमध्ये त्याला मायग्रेशन म्हणतो. हा जनजाती समाज जो आहे हा सामान्यतः 6 महिने आपल्या गावामध्ये राहणं आणि एक 5 ते 6 महिने उरलेले जे आहेत हे कामाच्या शोधामध्ये आपलं गाव सोडून स्थलांतर करणं हे एक कारण आहे. स्थलांतराचं दुसरं एक कारण जे आहे ते म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचा जाच. आणि त्यामुळे आता हे जे क्षेत्र आहे हे टायगर रिझर्व म्हणून घोषित झालेलं आहे. तुम्ही इथे राहू शकत नाही. अगदी आपण जर का मुंबईतल्या नॅशनल पार्कमध्ये गेलो तर नॅशनल पार्कमध्ये जर का आपल्याला कार्यक्रम करायचा असेल तर आपल्याला कार्यक्रम करायला किंवा सहजासहजी जायला देखील परवानगी मिळत नाही. आणि प्रत्येक वेळेस जर का आम्ही ज्यावेळेस तिथे नॅशनल पार्कमध्ये जायला लागतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस स्वतंत्र परवानगी काढा. एका परवानगीच्या आधारावरती तुम्हाला वर्षभर 6 महिने जाता येणार नाही असंही आम्हाला सांगितलं जातं. म्हणजे अशा प्रकारे सरकारी ज्याच्यामुळे देखील अनेक वेळा हा जो सगळा समाज आहे हा त्याचे मूळ स्थान जे आहे ते सोडून अन्य ठिकाणी मायग्रेशन करत असतो आणि म्हणून त्याच्यातून काही समस्या या सगळ्याच्यामध्ये निर्माण होत असतात. जर का आपण अजून थोडक्यात बघायला गेलो तर काय अजून समस्या आहेत तर लक्षात असं येतं की हा सगळा समाज अति दुर्गम भागामध्ये राहतो. म्हणजे एका गावामध्ये आम्ही आता काम करतोय अक्कलकुव्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या. तर हे जे गाव आहे हे तालुका स्थानापासून देखील 45 किलोमीटर लांब असा हा पाडा आहे. 80 घरांचा हा एक छोटा पाडा आहे पण तालुका स्थानापासून पण 45 किलोमीटर लांब म्हणजे अति दुर्गम भागामध्ये राहत असल्यामुळे त्या ज्या काही शहरापासून दूर असल्यामुळे ज्या काही अडचणी आहेत साधन सुविधा पोहोचण्याच्या त्या अडचणींना देखील हा सगळा समाज जो आहे हा त्याला सामोरा जात असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंटरनेटच्या काळामध्ये आज आपण सहज इतक्या संवाद साधू शकतोय. अशा प्रकारचा संवाद आपण जर का मेळघाटातलं एकदा परतवाडा ओलांडलं किंवा गडचिरोलीमधलं जर का आपण कुरखेडा ओलांडलं किंवा नंदुरबार जिल्ह्यातलं अक्कलकुवा ओलांडलं तर अशा प्रकारचा जो संवाद आहे या संवादाच्या सगळ्या प्रकारच्या शक्यता ज्या आहेत त्या संपलेल्या असतात आणि पुन्हा जेव्हा कधी आपण ते सगळा पहाड खाली उतरून भेटू किंवा येऊ त्याच वेळेस आपला संवाद जो आहे तो होऊ शकत असतो. अशा प्रकारच्या दुर्गम भागामध्ये हा सगळा समाज राहतोय. जर का आपण बघितलं तर या समाजातल्या 76% मुलं अशी आहेत जे शाळेमध्ये जातात. म्हणजे 23% समाज अजूनही असा आहे जो पूर्णपणे निरक्षर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या 76% मधले पण जर का आपण कॉलेजचा विचार केला तर 23% असे लोक आहेत जे कॉलेजपर्यंत पोहोचू शकतात. कारण की कॉलेज जे आहेत ते अति दूर आहेत किंवा त्या प्रकारच्या सोयी सुविधा नाही आहेत किंवा त्या प्रकारच्या खूप कमी वयामध्ये खास करून मुली ज्या आहेत वनवासी मुली ज्या आहेत त्यांना घर चालवण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे 23% विद्यार्थी एकूण हा कॉलेज स्तरापर्यंत पोहोचतो. आपण जर का एकूण समाजाचा जर का विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की 37% समाज जो आहे याच्याकडे कुठल्याही प्रकारचं ॲसेट नाही. म्हणजे साधी शेती किंवा साधं घर जे आहे हे देखील नाही. त्याला स्वतःला दाखवायचा कुठल्याही प्रकारचा दाखला जो आहे तो दाखला देखील त्या व्यक्तीकडे नाहीये. आणि त्यामुळे अशा सगळ्या याच्यामुळे त्याला काय सहन करायला लागतं तर त्याला सहन करायला लागतं ती सर्वात मोठी आर्थिक अडचण सहन करायला लागते. आणि मग या आर्थिक अडचणीचा फायदा कोण घेतो? या आर्थिक अडचणीचा फायदा जे आहे हे स्वाभाविकपणे त्या ठिकाणचा जो नक्षलवाद आहे त्या ठिकाणच्या अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मग या सगळ्या तरुणांच्या हातामध्ये किंवा तरुणींच्या हातामध्ये बंदूक दिली जाते. त्यांच्या मनामध्ये एकूण विषयामध्ये एक नेगेटिव्हिटी देखील फैलवण्याचा प्रयत्न केला जातो की अरे काय दिलं आम्हाला या देशाने. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण जर का बघितलं तर अनेक संस्था ज्या आहेत या तिथे काम करतात. म्हणजे मेळघाटा जर का आपण विचार केला तर मेळघाटामध्ये जेवढे गावं नाही आहेत तेवढ्या संस्था आहेत. 350 संस्था तिथे काम करत आहेत. आता स्वाभाविक आहे की ह्यातल्या सगळ्या संस्था आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा संस्था या ज्या असतात या त्यांचे काही उद्दिष्ट घेऊन काम करत असतात. तर बऱ्याचशा संस्था ह्या केवळ ऑन पेपर तिथे काम करत असतात. आणि अनेक संस्था ज्या आहेत त्या खरोखर सेवा कार्य देखील करत आहेत. परंतु लक्षात असं होतं की सेवा कार्य केल्याने काय होणार तर सेवा कार्य केल्यामुळे देखील हा जो समाज आहे हा फक्त काहीतरी मला मिळतंय ना चला मग मला आरामात बसून मिळतंय ना तर त्याच्या स्वतःच्या त्या कमतरतेचा देखील फायदा उचलण्याचा कदाचित त्याच्या मनामध्ये विचार निर्माण व्हायला लागतो हळूहळू. आणि त्यामुळे आपण असा विचार केला की हा जो सगळा समाज आहे याला केवळ सेवा कार्यामध्ये आपल्याला सेवा कार्याच्या द्वारेच याला आपण काहीतरी पोहोचवायचं आहे असं न करता ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो किंवा ज्याला आपण स्वतःच्या पायावरती उभं राहणं म्हणतो सक्षम करणं म्हणतो हे जर का त्याला आपण आर्थिकदृष्ट्या जर का आपण या समाजाला सक्षम केलं तर स्वाभाविक आहे
की एकदा का त्याच्या पोटाची खळगी भरली, एकदा का त्याच्याकडे पण काही संसाधनं जर का यायला लागली, त्याला जर का त्याची उपलब्धता व्हायला लागली, तर स्वाभाविक आहे की त्याचा जो कल आहे तो अराष्ट्रीय कारवायांकडचा जो कल आहे तो थांबून तो देखील एकूण नेशन बिल्डिंगच्या कामामध्ये सहभागी होऊ शकेल, अशा एक विचार घेऊन आपण वनांचल समृद्धी अभियान ह्या संस्थेची नोव्हेंबर 19 पासून कामाला सुरुवात केली. प्रत्यक्ष नोंदणी जी आहे ऑक्टोबर 19 मध्ये झाली. जर का आपण बघितलं तर आपल्या या वसा संस्थेच्या लोगोमध्येच आपण जे ब्रीद वाक्य म्हटले त्याच्यामध्ये आपण सामूहिकतेतून समृद्धीकडे हा आपण त्याच्यामध्ये संदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे जे काही आपण करणार आहोत आपण फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना किंवा वैयक्तिक ज्याच्यातून फायदा होईल असं काही नाही करणार. तर जिथे समाज एकत्र येईल त्याची एकत्र यायची तयारी आहे, त्या समाजाने जर का एकत्र येऊन काहीतरी करायचं असं ठरवलेलं आहे तर त्याला सहकार्य करणं, त्याला सपोर्ट करणं, त्याला वेळप्रसंगी प्रशिक्षण देणं, मार्गदर्शन करणं आणि आवश्यकतेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण जे आहे ते आपण काम करत आहोत. ह्या स्लाइडमध्ये आपण बघतो की संघटनेविषयीची आपण थोडीशी माहिती दिलेली आहे. वनांचल समृद्धी अभियान फाउंडेशन ह्या नावाने आपली संस्था रजिस्टर्ड आहे आणि सामान्यतः वसा या नावाने आपण जे आहे ते प्रचलितरित्या ओळखलं जातं. महाराष्ट्रातल्या आत्ता आपलं जे नेटवर्क आहे हे 12 जिल्ह्यांमध्ये आपलं नेटवर्क आहे आणि सुमारे 68 तालुक्यांमध्ये आपलं काम एकेकाळी होतं. ते आता थोडंसं ह्या लॉकडाऊनच्या नंतर आपलं काही काम जे आहे ते थोडंसं काही कमी ठिकाणी आता सुरू आहे. आपण आपल्या विजन स्टेटमेंटमध्ये असं स्पष्ट म्हटलं की टू अचीव द पास्ट ग्लोरी ऑफ कल्चर्ड, हायली स्किल्ड, हार्ड वर्किंग, ऑनेस्ट ट्रायबल कम्युनिटी बाय एनहान्सिंग इट्स नॉलेज, स्किल अँड एबिलिटीज. आपल्याला काम काय करायचं तर आपण असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलेलं की हा जो सगळा समाज आहे हा जरी एवढ्या सगळ्या विवंचना सामोरा जात असला तरी देखील तो सगळा समाज जो आहे तो अतिशय सुसंस्कृत असा समाज आहे. आजही सगळे सणवार जो आहे तो तितक्याच एकत्र येऊन तितक्याच आनंदाने उत्साहाने साजरा करणारा हा समाज आहे आणि या समाजाकडे स्किल देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण बघतो की धावण्याच्या शर्यतीमध्ये जर का आपण बघितलं तर जनजाती माणूस जो आहे हा अधिक संख्येने मेडल्स घेताना आपल्याला दिसतो आणि त्याचबरोबरीने अत्यंत प्रामाणिक असा हा समाज आहे. म्हणजे कधीही चोरी केलेल्या याच्यामध्ये कुठला तरी आदिवासी माणूस अडकलाय असं आपण आजपर्यंत ऐकलं नसेल, हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे अत्यंत प्रामाणिक साधा असा हा माणूस आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप चांगल्या स्किल्स आहेत, खूप चांगल्या क्षमता आहेत आणि त्याच्याकडे काही प्रकारचं पुरातन नॉलेज पण आहे. म्हणजे मी नुकताच जनजाती आयोगाच्या अध्यक्षांना भेटायला गेलो होतो आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय काय करतात. त्यावेळेस मी त्यांना सगळं सांगितलं की पंकज, एक बात याद रखना, आप जो भी काम कर रहे हो ना जनजाति समाज में, तो आप समझाने नहीं समझने जा रहे हो, ये बात ध्यान में रखना. ये मत समझना कि आप उनको सब कुछ बता रहे हो जो उनको कुछ मालूम नहीं है. तो आप वहां पर जाइए, आप उनको समझिए पहिले. तर मला ते वाक्य खूप क्लिक झालं की अरे खरंच आहे. आणि लक्षात आलं की आपण तर ते म्हटलंच आहे की त्या समाजाकडे ऑलरेडी त्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते कौशल्य जे आहे ते आहे. आपल्याला फक्त ते पुन्हा एकदा विकसित करायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण हे काम सुरू केलेलं आहे. आता हे करत असताना स्वाभाविक आहे की याला आपण काही मिशन स्टेटमेंट जे आहे ते आपण म्हटलेलं आहे की आपण काय करणार. तर सर्वप्रथम समाजाला त्याच्या जे अधिकार आहेत त्या अधिकारांची जाणीव करून देणं. म्हणजे लक्षात येतं की आपण जर का एखाद्या गावामध्ये गेलो आणि जर का आपण त्याला म्हटलं की अरे तुम्हाला रोजगार हमीचे अर्ज मिळाले का, तर तो म्हणतो अरे नाही बाबा रोजगार हमीचे अर्ज तर मिळालेच नाही. अच्छा, रोजगार हमीच्या अंतर्गत किती दिवसाचा रोजगार मिळतो, तर तो म्हणतो माहीत नाही. किती रुपयाचा रोज मिळतो तो माहीत नाही. माती खोदल्यावरती किती रुपयाची माती दिवसाला खोदली गेली हे कसं मोजतात, तर तो म्हणतो मला माहीत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली आवश्यकता काय की त्याला त्याच्या ह्या अधिकारांविषयी त्याला जे काही मिळणार आहे त्याच्याविषयीची जाणीव करून दिलं, त्याला प्रशिक्षित करणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही गेले काही दिवस करतोय. त्याचे काही टप्पे जे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्समधून सांगणार आहे. दुसरं असं लक्षात येतंय की समाज जो आहे हा कार्यक्रमांमध्ये आणि उत्सवात जरी एकत्र येत असला तरी अन्य वेळेस मात्र एकत्र येईलच असं नाही. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं होतं की हा सगळा समाज एकत्र आणणं आणि एकत्र येऊन त्याच्यातून त्यांनी काहीतरी ठरवणं आणि आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी विकासासाठी प्रयत्न करणं. त्याच्यासाठी महत्त्वाचं काय होतं तर एकत्र येणं. म्हणजे ग्रामसभा आहे, ग्रामसभा होते पण ग्रामसभेची उपस्थिती अत्यंत नगण्य असते आणि त्यामुळे ग्रामसभांची उपस्थिती वाढवता येईल का, ग्रामसभा सातत्याने घेता येतील का, वर्षाला 4च न घेता महिन्यातून एकदा बसता येईल का, असा आपण याच्यामध्ये प्रयत्न केला. त्याचं यश जे आहे ते देखील आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळवलेलं आहे. तिसरा जो आपण विचार केलाय तो हा सगळा समाज जो आहे हळूहळू असं लक्षात येतं की आपली मूळ संस्कृती देखील विसरत चाललाय. म्हणजे मी मागे पण एकदा एक उदाहरण दिलं होतं जयंतजींना, आणि मी मेळघाटामध्ये ज्यावेळेस जातो तर त्या
चंद्रभागेचा उगम मेळघाटामध्ये होतो असं त्यांनी सांगितलं आणि मग ते उगमाचं स्थान बघायला गेलो आणि मग मी त्यांना सहज म्हटलं की तिथे बरेच असे माझ्यासारखे व्हिजिटर्स म्हणा किंवा लोक आले होते आजूबाजूचे बघायला आणि मी त्यांना सहज म्हटलं की अरे काय हे सगळं बघून तुम्हाला वाटतं? तर म्हटलं की अरे सर हे सगळं बघून आम्हाला प्रॉब्लेम होतो. म्हटलं काय प्रॉब्लेम होतो? म्हणजे की आमची वेशभूषा देखील अशा प्रकारची बदलत चालली, अशा प्रकारची महागडी वेशभूषा होत चालली किंवा अशा प्रकारचं नाचणं जे आहे पारंपरिक ते सोडून आम्ही देखील एका त्या फक्त ढोलावरती आम्ही हळू नाचायला लागलेलो आहोत. आणि त्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा कशा करता येतील, आपल्याला आणता येतील जागेवरती, याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. त्या जोडीने विविध संस्था संघटना ज्या आहेत, जसं आता आपली ही संस्था संघटना आहे, अशा संस्था संघटनांना जोडून घेऊन आपण काही काम करू शकतो का, हा देखील आम्ही एक प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना आम्ही एक अप्रोच ठरवला. त्या अप्रोचला आम्ही रेको असं नाव दिलं, ज्याला पुनर्निर्माण मधला शॉर्ट फॉर्म, जर का आपण रिकन्स्ट्रक्शन मधला जर का शॉर्ट फॉर्म म्हटला तर रेको हा आपण त्याच्यातला जो आहे तो शब्द प्रयोग घेऊन आपण पुढे जातोय, ज्याच्यामध्ये राईट्स ऑफ ट्रायबल कम्युनिटी, एम्पॉवरमेंट, ई फॉर एम्पॉवरमेंट, सी फॉर कल्चरल कन्झर्वेशन आणि ओ फॉर ऑर्गनायझेशन बिल्डिंग असे 4 जे आहेत, हे 4 आपल्या कामाचे जे आहेत ते आधारस्तंभ आहेत. आणि त्यामुळे जनजाती समाजाला त्याच्या अधिकारांची माहिती करून देणे, त्याला सक्षम करणे, त्याचं कल्चर जे आहे, संस्कृती जी आहे ती संवर्धनासाठी काही ना काही कार्यक्रम सातत्याने पुन्हा करत राहणे आणि संघटन बांधून त्यांचं पण आपसामध्ये संघटन बांधणं आणि अन्य संघटनांना पण तिथे इन्व्हॉल्व्ह करून एकूण तिथल्या कामाची गती जी आहे, तिथल्या प्रगतीची गती जी आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता वसाचं जे काम आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या 6 शासकीय विभागांमध्ये आहे. त्याच्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, अमरावती आणि नागपूर असे जे 6 विभाग आहेत, त्यातल्या कोकणातल्या 2 जिल्ह्यांमध्ये आणि 6 तालुक्यामध्ये आपलं काम चालतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या 1 जिल्ह्यामध्ये आणि 2 तालुक्यांमध्ये काम चालतं. उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमध्ये 12 तालुक्यांमध्ये काम चालतं. असं जर का आपण सगळं बघितलं, मराठवाड्यातल्या 1 जिल्ह्यात 2 तालुक्यात काम चालतं, तर 12 जिल्हे आणि 35 तालुके जे आहेत ते आता आपलं सध्या कार्यरत आहेत. एकेकाळी हा आकडा आपला अधिक तालुक्यांमध्ये कामाचा होता. लॉकडाऊनचा काळ आणि अन्य काही अडचणीमुळे आता आपलं काम जे आहे ते 35 तालुक्यांपर्यंत आता मर्यादित राहिलेलं आहे. आपण आपल्या कामाचे 3 व्हर्टिकल्स केलेले आहेत. त्याच्यातला एक आहे पर्यावरणाचा, एक आहे लाईव्हलीहूडचा आणि एक आहे कम्युनिटी डेव्हलपमेंटचा. पर्यावरणाच्या अंतर्गत आपण काय करतो, तर सामूहिक वन व्यवस्थापनाचे जे कामं आहेत ते करतो. लाईव्हलीहूडच्या अंतर्गत काय करतो, तर वनधन योजना जी आहे त्या वनधन योजनेच्या द्वारे या सगळ्यांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या अंतर्गत काय करतो, तर विविध जे प्रशिक्षण आहेत, तुमचे अधिकार काय आहेत, वन व्यवस्थापन कसं करायचं, मनरेगाच्या कामाची मागणी कशी करायची, हे जे सगळं आहे ते आपण त्यांना सांगतो. एकेका व्हर्टिकलकडे आता आपण पुढच्या स्लाइड्स मधून आपण जाणार आहोत, तर ते आपण पुढच्या स्लाइड्स बघूया. आता जर का आपण मनरेगाचा विचार केला तर मनरेगामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण काय करतो की ह्या सगळ्यांना पहिले तर आपण त्यांचं एक जे जॉब कामाची मागणी जी आहे ती आपण करायला लावतो आणि याच्यामध्ये सरकारचा एक फॉर्म असतो, त्या सरकारच्या फॉर्मच्या अंतर्गत मागणी भरायला लागते. मग अडचण काय येते हे काम करत असताना, तर अडचण अशी येते की अरे याच्या आधी पण आम्ही हा अर्ज भरला होता आणि आम्हाला काम मिळालं नाही, किंवा याच्या आधी पण आम्ही हा अर्ज भरला होता आणि मला फक्त 12 रुपये रोज मिळाला, किंवा याच्या आधी पण हा अर्ज भरला होता, 15 दिवस खेटा मारायला लागल्या आणि मग कुठे जाऊन मला माझे पैसे मिळाले. तर 15 दिवस खेटा मारून पैसे मिळणार नसतील तर उपयोग काय, किंवा 6 दिवस काम मिळतंय, ज्यावेळेस की सरकारने असं म्हटलंय की केंद्र सरकार 100 दिवस आणि महाराष्ट्र सरकार 365 दिवस आपल्याला रोजगार देणार आहे. आणि त्यामुळे एक हर्डल जो म्हणता येईल, मानसिक हर्डल जो आहे, मानसिक बॅरियर जो आहे, त्याच्यातून आपल्याला या सगळ्या समाजाला आधी बाहेर काढण्याची आवश्यकता होती की नाही ठीक आहे, एकदा आपण पुन्हा अर्ज करूयात. मग समजा अर्ज केल्यावरती आपल्याला जर का रोजगार नाही मिळाला तर काय होईल, आपण बेरोजगार भत्त्याची मागणी करू. मग हा बेरोजगार भत्ता त्याला द्यावा लागतो हे ह्या सगळ्या समाजातल्या अनेकांना माहिती नव्हतं. मग बेरोजगार भत्ता कोणाला द्यायला लागतो, तर बेरोजगार भत्ता सरकार देत नाही. तर बेरोजगार भत्त्याची मागणी केली की या शासकीय अधिकाऱ्यामुळे आपल्याला रोजगार नाही मिळाला, त्याच्या पगारातून कापून सरकार आपल्याला पैसे देतं. हे ज्यावेळेस त्या सगळ्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस मग आपण अधिकाधिक फॉर्म भरले जायला लागले, अधिकाधिक ठिकाणी रोजगाराची मागणी, किमान एकदा रोजगाराची मागणी तर करा. ठीक आहे, काय होईल, 100 दिवसाचं काम नाही मिळणार पण 25 दिवसाच्या कामाचे पैसे तर मिळतील घरी बसून, आणि मग त्या अधिकारावरचं बर्डन जे आहे ते वाढेल. अशा प्रकारचं आपण ही सगळं प्रशिक्षण जे आहे, असे अनेक प्रशिक्षण आपण करत गेलो आणि या प्रशिक्षणातून आपण 191 गावांमधून 35 तालुक्यातून आणि 12 जिल्ह्यातून आपण जे काम केलं, त्यात आपण 18,506 लोकांचे जे आहेत ते अर्ज आपण भरून घेतले आणि 10,444 लोकांना आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारची एम्प्लॉयमेंट जी आहे ती ह्या 2 वर्षामध्ये आपण देऊ शकलो, ज्याच्यातून 4,810
प्रत्यक्ष कुटुंब जे आहेत त्यांना काही ना काही फायदा झाला. एका कुटुंबातून काही प्रसंगी 2 किंवा 3 लोकांना पण उपयोग झाला असेल. त्याच्या व्यतिरिक्त असे काही कुटुंब असतात की जे विभक्त झालेले असतात. लग्न झाल्यावरती मुलगा वेगळा राहत असतो, परंतु नवीन जॉब कार्ड बनलेलं नसतं. अशांनाही आपण कामाची मागणी करण्यापूर्वी एक जॉब कार्ड नावाचा प्रकार असतो. हा जॉब कार्ड आपण त्यांना काढून देण्यासाठी आपण मदत केली. अशा 798 कुटुंबांना आपण प्रत्यक्ष हे जे जॉब कार्ड आहे हे काढून द्यायला मदत केली. आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारचं मातीकाम बघा, हे गडचिरोलीमध्ये आहे, मोखाड्यामध्ये आहे, तलासरीमध्ये आहे, अगदी चंद्रपूरमध्ये हे अशा प्रकारच्या आता कामाला सुरुवात झाली आहे. आणि अशा प्रकारचं काम हे किमान अगदी 1 मस्टर म्हणजे 6 दिवसाचं ते 181 दिवसापर्यंतचे काम जे आहे हे आपल्या ह्या प्रयत्नातून आता ह्या सगळ्या समाजाला मिळायला लागलेला आहे. जो रोजगार 12 दिवसापर्यंतचा होता, एका दिवशी 12 रुपये मिळत होते, ते जरा कसं मोजमाप करायचं, कसं काम केलं तर अधिक पैसे मिळतील, माती किती अंतरावरती टाकल्यावरती किती रुपये मोजायचे असतात, हे आपण शिकवल्यामुळे आता ह्या सगळ्या लोकांना 206 रुपये प्रमाणे रोज मिळायला लागलेला आहे. मी नुकताच मेळघाटातल्या लाकूड गावामध्ये गेलो होतो आणि मी सहज तिथे चौकशी केली की अरे किती जणांना रोजगार मिळाला. तर 170 कुटुंब त्या गावामध्ये होते आणि ते म्हटले 505 लोकांना रोजगार मिळाला. मी म्हटलं अरे 505 कसा मिळाला, कुटुंब तर 170. नाही सर, ते तुम्ही सांगितलं होतं ना, मागेल त्याला काम. त्यामुळे आम्ही आता सांगितलं की एका कुटुंबातून एका व्यक्तीला नाही, तर एका कुटुंबातून जेवढे पण 18 वर्षाच्या वरचे लोक आहेत त्या सगळ्यांना काम मिळालं पाहिजे. म्हटलं अरे आत्ताशी तर जानेवारी महिना आलाय, तुमची शेतीची अजून धावपळ असते. नाही सर, आम्ही नोव्हेंबर महिन्यापासून कामाला सुरुवात केली. आणि असं करून त्यांनी त्या आपल्या 2 वर्षाचे जे काही प्रयत्न होते, म्हणजे आम्ही त्या गावात जायच्या आधीच 3ऱ्या वर्षी त्या गावाने स्वतःच रोजगार उपलब्ध करून घेतला होता. 26 जानेवारीचा दुसरा दिवस होता. मी 25 तारखेला रात्री तिकडे निवासाला गेलो होतो. तर दुसऱ्या दिवशी त्या गावामध्ये एक रोजगार सेवक असतो. त्या रोजगार सेवकाला या सगळ्यांनी पकडून आमच्या समोर आणला आणि उभं केलं आणि तो पळत होता. आणि ते म्हणे की नाही सर, तुम्ही याला भेटा, हा ना अजूनही काकू काकू करतो आम्हाला रोजगार द्यायला. तर एक खूप सुंदर फोटो पण त्या रोजगार सेवकासोबतचा तो असा पळतोय आणि आम्ही त्याला भेटतो असा एक फोटो पण त्यांनी क्लिक केला आठवण म्हणून. आणि आम्हालाही खूप बरं वाटलं की 505 लोकांना जानेवारी सुरू होतानाच रोजगार मिळालेला आहे. अजून तर मे महिना उजाडायचा आहे, म्हणजे पुढचे काही दिवसामध्ये हा 100 दिवसांचा रोजगार जो आहे. आणि त्यांना मी विचारलं की किती दिवसाचा रोज मिळतो रे. ते म्हणे अरे सर, खरं तर 248 झालाय आता, पण ते मागच्या वेळी सारखा 206च मिळतोय. पण 206 रुपये रोज या सगळ्या लोकांना मिळायला लागला होता. आम्हालाही खूप बरं वाटलं त्या दिवशी. दुसरा एक विषय जो आहे आपला, तो आहे सामूहिक वन व्यवस्थापनाचा विषय आहे. तर या सामूहिक वन व्यवस्थापनामध्ये आपण काय करतो की सगळं जे गाव आहे, या गावाला लागूनचं जे जंगल आहे, हे जंगल खरं म्हणजे त्या गावाला मिळालं पाहिजे असा एक सरकारी कायदा आहे. ज्याला फॉरेस्ट राईट ऍक्ट म्हणतात. त्या फॉरेस्ट राईट ऍक्टच्या अंतर्गत गावाला लागूनचं जे जंगल असतं, त्या जंगलावरचा जो अधिकार आहे, हा त्या गावाचा अधिकार असतो. त्या गावाने खरं म्हणजे वन व्यवस्थापन करायचं असतं. परंतु त्या जंगलामध्ये वनस्पती असतात, त्या जंगलामध्ये बांबू आहे, त्या जंगलामध्ये साग आहे आणि त्या जंगलामध्ये शिकार पण करायची असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक ते जंगल जे आहे ते आपल्या ताब्यात ठेवलेलं असतं. मग आपण काय करतो की आपण गावामध्ये जाऊन जाऊन ह्या सगळ्यांना जनजागृती करतो की अरे हे जंगल जे आहे, हे जंगल तर आपलं आहे आणि या जंगलात, आपल्या जंगलामध्ये आपणच व्यवस्थापन करायचं आहे. आपण हे जाऊन त्यांना सांगतो, त्यासाठी बैठका घेतो. ते पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे सगळं करताना आपण काय केलं, हे समजवायचं कसं, तर आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये काही प्रोग्राम्स, काही कार्यक्रम केले. आणि मग आपण पहिल्या वर्षी अगदी सहज ठरवलं की चला आपण वृक्षारोपण करू. आणि मग मागच्या वर्षी हे पहिलं वर्ष होतं की पावसाळा आपल्याला मिळाला आणि आम्ही ठरवलं की चला झाडं लावूयात. तर 12,454 झाडं आपण 36 गावांमध्ये, 30 तालुक्यांमध्ये आपण हे झाडं लावू शकलो. ह्याचा परिणाम असा झाला की आम्ही असं म्हटलं की अरे आपण झाडं लावून थांबायचं नाहीये, कारण की आपल्याला हे जे झाडं लावायचे आहेत, हे झाडं आपल्याला याच्यासाठी नाही लावायचे की अफॉरेस्टेशन झालं पाहिजे, आधी आमच्याकडे जंगलाचं एवढं क्षेत्र होतं आणि आता एवढं क्षेत्र करायचंय, असा उद्देश आपला झाडं लावण्यामागचा नाहीये. तर झाडं लावत असताना सरकार देईल ते झाडं आम्ही लावणार नाहीत. तर आपण ठरवून त्याच्यामध्ये आवळा, हरडा, बेहडा, चिंच असे जे आहेत, अशा प्रकारचेच आपण झाडं लावायचे ठरवले. काही ठिकाणी आंबा आणि सीताफळ पण लागले. परंतु खूप स्पेसिफिक झाडं, बांबू आहे, असे आपण झाडं लावले जेणेकरून पुढच्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, चिंच कदाचित 15 वर्षानंतर ह्या सगळ्या गावाला जो आहे हा रोजगार उपलब्ध होईल. हे झाडं आपण कोणाच्याही शेतामध्ये लावत नाही, शेताच्या बांधावर पण लावत नाही. ठरवून आपण जी सामूहिक वन व्यवस्थापनाची जमीन आहे, त्या कॉमन कम्युनिटी फॉरेस्ट लँड जी आहे, त्या कम्युनिटी फॉरेस्ट लँडवरती हे झाडं लावतो. पुढचे 5 वर्ष हे झाडं
ना पाणी घालण्यासाठी आपण त्याची समिती तयार केलेली आहे, त्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि पुढच्या 5 वर्षानंतर ह्या झाडांमधून ह्या सगळ्या झाडं ज्यावेळेस मोठे होतील त्यावेळेस पुन्हा एकदा इथे आवळा, हरडा, बेहडा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. नाहीतर आजच्या तारखेला फक्त वनवासी भागामध्ये आपण गेलो तर महू हा एकच उद्योग लोकांना राहिलेला आहे. त्यामुळे महू जमवायचा, तो स्टोअर करायचा, त्याची दारू प्यायची मोठ्या प्रमाणामध्ये, हा एकच व्यवसाय तिथे राहिलेला आहे. परंतु जंगलामध्ये भरपूर वनस्पती आहे. महाराष्ट्रातल्या जंगलामध्ये दुर्दैवाने आपण जर का बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये आवळा तर पूर्णपणे संपलाय. म्हणजे आवळा आता कुठेही मिळत नाही. जंगली आवळा जो काही मिळतो तो बनारसी आवळा ज्यांनी शेतामध्ये लावलाय तोच मिळतो. आणि त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्लांटेशन जे आहेत हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेले आहे आणि खूप चांगले रिझल्ट मिळाले. या वर्षी आता आम्ही सहज म्हटलं की आता प्लॅनिंग सुरू करूयात की झाडं आपल्याला मिळालं पाहिजे, छोटे झाडं लावायचे नाहीत, मोठे झाडं लावले पाहिजेत, तर ते झाडं जगतील. छोटे झाडं लावले तर मरतात. आणि त्यामुळे प्लॅनिंग करा, खड्डे कुठे खोदणार, कुठे नक्की झाड लावणार, पाणी टाकायची समिती कोण असेल. तर आत्ता जो आकडा आला आम्हाला ह्या वर्षी तो आला 1,96,000 वृक्षारोपण ह्या वर्षी आपलं होईल. एवढा मोठा आकडा म्हणजे 12,000वरून आपण 96,000वरती गेलो. जर का तुम्ही बघितलं तर हा जो दुसरा मधला जो फोटो आहे वरचा हा नाशिक मधल्या एका गावातला आहे. शिरसगाव म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं एक गाव आहे आणि त्या तालुक्यामध्ये जर का आपण बघितलं तर सगळ्या महिला एकत्र आल्या आणि कामत पाडा म्हणून हा अगदी छोटासा पाडा आहे आणि त्या पाड्यावरच्या पुरुषांपेक्षा पण महिलांनी पुढाकार घेऊन तिथे वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. दर महिन्याला सगळेजण आपापल्या झाडाजवळती उभं राहून एक त्या झाडाची किती उंची वाढली याचा एक फोटो काढतात आणि ते आपल्या लक्षात असं आलं की आता काही झाडं तर खरोखर हे खांद्याच्या पण वरती गेलेले असंही आपल्याला एक चांगला अनुभव येतोय. म्हणजे झाडाची मॉर्टॅलिटी जी आहे ती खूप कमी आहे. झाडं जगण्याचा रेट जो आहे तो अधिक आहे. दुसरं आपण काय केलं तर आपण गावागावामध्ये असं सांगितलं की अरे की तुमचं पाणी जे आहे हे पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. मग पाणी व्यवस्थापन करण्यासाठी आधी पुन्हा एकदा प्रशिक्षण केलं पाहिजे की पाणी आपण जे आहे हे पाणी टिकवलं पाहिजे. तर पाणी आम्हाला का कमी पडतं तर लक्षात असं येतं की आमचं पाणी वाहून जातं. ठीक आहे, मग किती पाणी वाहून जातं माहीत नाही, किती पाण्याची आवश्यकता माहीत नाही, मग चला पाऊस मोजूया रे. आणि असं आपण केलं. पावसाचं यंत्र जे आहे ते एक 3,500-4,000 रुपयाला पावसाचं यंत्र मिळतं. पण आपण छोटीशी त्याची कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारमधून आपण त्याची एक छोटीशी टेक्निक शिकलो आणि अगदी घरच्या घरी अशी आपण ती बाटली तोडायची, त्याला एक त्याला एक पट्टी लावायची आणि ती आपल्या घराच्या जवळ कुठेतरी अशा ठिकाणी ठेवायची की ती उडून जाणार नाही खूप वाऱ्यामध्ये. पण अशा ठिकाणी आपण ती बाटली ठेवायची. रोज सकाळी 8:30 वाजता त्या बाटलीच्या मध्ये जेवढं पाणी पडलेलं आहे त्या पट्टीमध्ये बघायचं आणि मग ती बाटली परत रिकामी करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजेपर्यंत जो पाऊस पडेल तो मोजायचा. मग गेल्या वर्षी आपण फक्त पर्जन्यमापन अशा प्रकारे केलं आणि आपल्या वहीमध्ये लिहिलं. मग लक्षात आलं की अरे सगळ्याच गावकऱ्यांना काही इंटरेस्ट नाहीये. जो बिचारे 2-4-5 जणांची समिती आहे तेच मोजतायत. मग ह्या वर्षी थोडासा पॅटर्न बदलला. ह्या वर्षी जर का तो तिसरा फोटो आपण बघितला तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बाहेर म्हणा किंवा कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी एक मोठा बोर्ड आम्ही बनवून दिला. दर महिन्याचे म्हणजे 6 महिन्यांचे 6 बोर्ड बनवून दिले जून पासून तर ऑक्टोबर पर्यंतचे. आणि रोज तिथे लिहिलं जातं की एकूण पाऊस किती पडला. याच्या पुढचा जो आहे एकूण किती पाऊस पडला, गावाचं क्षेत्रफळ किती, त्याच्यानुसार गावामध्ये किती पाऊस पडला, मग गावाची लोकसंख्या किती, किती लिटर पाणी त्या लोकसंख्येला लागणार वर्षभरामध्ये. मग आमच्याकडे तर एवढं पाणी पडलंय, मग ते पाणी गेलं कुठे, मग पाणी वाहून गेलं, मग चला रे आता पाणी अडवायला लागेल. असे छोटे 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 कार्यक्रम आपण करत आहोत आणि त्याच्यातून गाव पण एकत्र येतोय. हळूहळू लोकांची समज वाढते आणि ही समज वाढल्याचे काय काय परिणाम, पॉझिटिव्ह इफेक्ट जे आहेत ते आपल्या लक्षात येतील. याच्यासाठी आपण अशा प्रकारे गावामध्ये जात असतो, गावामध्ये असे प्रशिक्षण करत असतो. एक जो अजून पुढचा विषय जो आहे तो वनधन योजना. ही सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे हा आपल्याला करायचा आहे. कारण की ह्या योजनेमध्ये काय होणार आहे की ह्या योजनेच्या अंतर्गत गावामधल्या लोकांना जंगलात जाऊन जंगलातलं जे वनोपज आहे ते वनोपज जमा करण्याची परवानगी जी आहे ती सरकारकडून मिळते. आतापर्यंत काय होत होतं की जर का जाऊन जंगलातली एक काळी जरी उचलली तरी त्या एक काळी उचलल्याच्या बदल्यामध्ये त्यांना शिक्षा केली जायची, त्यांच्या महिलांवरती अत्याचार केले जायचे, त्यांना आर्थिक दंड केले जायचे. परंतु आपण आता त्यांना सांगितलं आणि 2018 साली आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत ही वनधन योजना आणली आणि वनोपज जो आहे, वनोपजचा जो अधिकार आहे हा वनवासी तरुणांना, वनवासी युवकांना किंवा वनवासी लोकांना दिला. आणि वनवासी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की पुरुषांपेक्षा महिला ज्या आहेत
ह्या अधिक काम करत असतात. वनोपज वेचायचं काम पण महिला अधिक करतात आणि त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांना जाऊन वनोपज जमा करणं याचं पण प्रशिक्षण दिलं आणि वनोपज जमा केल्यावरती वनोपज विक्री करण्याचा पण आपण त्यांना जे आहे ते सहाय्यता जी आहे ती आपण करतोय. वरचा जर का आपण फोटो बघितला तर आपण त्यांचं प्रशिक्षण करतोय. खालचा जर का आपण फोटो बघितला तर त्या खालच्या फोटोमध्ये ह्या पुन्हा हा फोटो नाशिक मधलाच आलेला आहे इथे लकीली. आणि ह्या ज्या महिला आहेत या हेदपाडा नावाचा एक पाडा आहे त्र्यंबकेश्वर मधला. तिथल्या महिलांनी जाऊन वनोपज गोळा केलं आणि मागच्या वर्षीचा तो फोटो आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये फरशीवाले बाबा नावाचे एक बाबा आहेत आणि ते औषधोपचाराने अनेकांना बरं करत असतात. तर त्यांना जाऊन त्यांनी हे सगळं वनोपज विकलं. 12,500 रुपये त्यांना मिळाले. आपल्या दृष्टीने कदाचित 12,500 ही फार मोठी रक्कम नसावी. अरे काय एवढंच मिळाले का 12,500? परंतु त्या महिलांना आम्ही भेटायला गेलो, त्यांचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहेत आणि त्या असं म्हटलं की आमच्या आयुष्यातली पहिली कमाई, पहिली नोट आम्ही कमवलेली जी आहे ही आम्ही ह्या कार्यक्रमाच्या द्वारे ती कमवलेली आहे. त्यामुळे ही आमची पहिली कमाई आहे. ही कमाई 500 रुपयाचीच आहे, खूप आहे असं नाहीये प्रत्येकी, परंतु आमच्या दृष्टीने ही एक आयुष्याची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे असं त्यांनी अक्षरशः आम्हाला भेटून सांगितलं. आणि पहिला चेक जो आहे तो घेतानाचा त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आपल्याला दिसतोय. तर ह्या योजनेतून 11,000 लोकांना ह्याचा फायदा होणार आहे. कारण की ह्या योजनेमध्ये नियम असा आहे की एका गावामध्ये 300 लोकांनी एकत्र येऊन काम करायचं असतं आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण अशा प्रकारे हे काम करत आहोत. हा बोला पंकजजी. येतोय ना आवाज माझा? हो अडचण नाही हो ना? हो नाही झालेत, आपल्याकडे आहेत 5 मिनिटं आहेत अजून, काय प्रॉब्लेम. होय हो, अच्छा आपण स्लाइड संपत आल्यात. हो हे आपण जर का फोटो बघितले तर बघा अशा प्रकारे गावात आपण जातो, गावामध्ये आपण प्रशिक्षण करतो, गावातल्या लोकांना एकत्र आणतो आणि त्याद्वारे गावकरी जे आहेत हे हळूहळू आता प्रशिक्षित व्हायला लागलेले आहेत. हे खालचा जर का आपण फोटो बघितला तर कुठल्याही जंगलामध्ये आधी जंगल समजून घेण्याचा आपला एक कार्यक्रम असतो की जंगलची शिवार फेरी करायची आणि जंगल समजून घ्यायचं. आमच्या जंगलामध्ये कुठल्या प्रकारच्या वनस्पती आहेत, कुठल्या प्रकारचे देवदेवता आहेत, कुठल्या प्रकारचे झाडं आहेत, कुठल्या प्रकारच्या पशु पक्षी आमच्या जंगलामध्ये राहतात. आतापर्यंत अनेक वर्ष लोक त्या जंगलात राहत आहेत, परंतु ते जंगल पूर्ण त्यांनी फिरलेलं नव्हतं. आणि त्यामुळे जर का आपण खाली बघितलं तर आपण त्या सगळ्यांना अशा प्रकारे जंगलात घेऊन जातो आणि ते जंगलाची एक फेरी करतो. हा 2-2, 3-3 दिवसाचा कार्यक्रम असतो. एका दिवसामध्ये जंगल पूर्ण फिरून होत नाही. आणि अशा प्रकारे 50,970 कुटुंब जे आहेत हे या सामूहिक वन व्यवस्थापनाच्या कार्यक्रमातून आपल्याशी आता हळूहळू जोडले गेलेले आहेत. लक्षात असं आलं की एका गावामध्ये ज्यावेळेस आपण गेलो त्या शिवार फेरीला तर वरती आपण बघतोय की तो लाकूड सापडला बघा. तर त्या जंगलामध्ये काही चोर असे होते जे लाकूड चोरून न्यायचे तोडून. गावकऱ्यांनी त्यांना पकडलं, गावकऱ्यांनी त्यांच्याकडून तो लाकूड जप्त केलं, त्यांना दंड केला. तो दंड 9,000 रुपयाचा दंड झाला. शिवाय लाकूड जप्त केलेलं आहे त्याचे पैसे वेगळे मिळणार आहेत. आणि ह्या 9,000 रुपयातून ह्या गावकऱ्यांनी हे चंद्रपूर मधलं जिवतू तालुक्यातलं गडपांढरवणी नावाचं गाव आहे आणि मग ह्या लोकांनी हा जो दंड केलेला आहे या दंडातून त्यांनी 5,000 रुपयाचे वृक्षबुके घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. असा खूप छान विषय जो आहे हा याच्यातून लागला. एक जो अजून महत्वाचा विषय जो मी तुम्हाला सांगितला की आपण कल्चरल प्रिझर्वेशनसाठी पण काम करतो आणि त्यामुळे रानभाजी महोत्सव आहे, दंडारा ढेमसा नृत्य आहे, सुवा नृत्य आहे, या ज्या परंपरा हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत त्यांना आपण पुन्हा एकदा सुरू केली. आपण जर का वरचा फोटो बघितला तर बघा या नंदुरबार जिल्ह्यामधल्या या महिला आहेत आणि त्यांनी ते रानभाज्या बनवून आणलेल्या आहेत. 80 महिलांनी इथे सहभाग घेतला. 40 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून आणल्या. दुसरा फोटो जर का आपण बघितला वरती तो गोंडी समाजाचा तो नृत्य आहे आणि ते दंडारा ढेमसा नृत्य 12 वर्षापासून त्या किनवटमध्ये कधीच झालं नव्हतं. आपण त्याला खूप आग्रहपूर्वक त्या परंपरेला पुन्हा सुरुवात केली. उजव्या हाताचा खालचा जो फोटो आहे धमडी टोला नावाचं एक गाव दिसतंय ते सुवा नृत्य आहे. ते सुवा नृत्य हे गडचिरोलीतलं एक विशिष्ट नृत्य आहे. या नृत्याला पण गेल्या काही वर्षांपासून कोणीच साजरं केलेलं नव्हतं. आपण पुन्हा या सगळ्या टीम्स एकत्र आणल्या आणि अशा प्रकारे 51 टीम्स एकत्र येऊन रात्रभर तो कार्यक्रम त्यांनी तिथे साजरा केला. याच्या व्यतिरिक्त मग कोविडच्या काळामध्ये कोविडची काही मदत असेल, अन्य काही गोष्टी असतील ह्या देखील आपण त्यावेळेस सॅनिटायझेशनचे कामं असतील, 10वी 12वीच्या मुलांना शिकवणं असेल, अशा अनेक गोष्टी आपण केल्या. आता हे सगळं करत असताना लक्षात काय येतं
की सगळ्यात मोठी अडचण काय आहे. हे सगळं काम करणारी आपली जी टीम आहे ही 47 जणांची पूर्णवेळ कार्यकर्त्यांची टीम आहे, ज्याच्यामध्ये काही तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक, विभाग समन्वयक, ऑफिस स्टाफ आणि स्टेट कोऑर्डिनेटर असं आपण एकूण 47 जणांची टीम जी आहे ही फुल टाइम याच्यासाठी काम करते. हा सगळा समाज जो आहे हा मेजर समाज सगळा वनवासी समाज जो आहे जो याच्यासाठी पूर्ण वेळ काम करतोय. याच्यामध्ये अडचणी काय येतात तर आपण जसं म्हटलं की येणाऱ्या सगळ्यात मोठी अडचण जी असते ती असती सायकोलॉजिकल अडचण. कारण की हे जे काम आहे हे काम असं दिसणारं काम नाही की याच्यामध्ये काहीतरी एक संडास उभे केलेले आहे, त्याच्यामध्ये शाळेला रंग दिलेला आहे. हे थोडंसं फिलॉन्थ्रॉपिक काम आहे की लोक एकत्र येत आहेत आणि लोक स्वतःच्या विकासासाठी काम करतायत आणि त्यामुळे ते तशा प्रकारे दिसत नाही की 300 जणांची समिती झाली काय दिसणार, समाजाला पण दिसणार नाहीये आणि त्या लोकांना 300 लोकांना एकत्र आणणं हे पण तेवढं सोपं नाहीये. आणि त्यामुळे दोन प्रकारचे हर्डल्स याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे त्या लोकांमध्ये स्वतः वनवासी समाजामध्ये बिहेवियरल चेंज आणणं की हे होऊ शकतं, हे करता येईल. आणि दुसरं समाजाला पण की अरे फक्त काहीतरी मी धान्य दिलं म्हणजेच काहीतरी होतं, मी काहीतरी टॉयलेट बांधून दिलं म्हणजेच काहीतरी होत असतं असं नाहीये. तर अशा प्रकारच्या फिलॉन्थ्रॉपिक कामासाठी मदत करणं हा समाजाचा जो अप्रोच आहे सामाजिक कामाकडे बघण्याचा हा देखील बदलण्याची एक आवश्यकता जी आहे ती खूप महत्वाची आहे असं वाटतं. आता आपण जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत हे ऑनगोईंग प्रोजेक्ट काही लगेच संपणारे नाहीत. हे 10 वर्ष पुढचे चालतील. सातत्याने हे करायला लागेल, वृक्षारोपण करायला लागेल, पाणी मोजायला लागेल, मग पाणी अडवायचे कार्यक्रम हळूहळू आपल्याला हाती घ्यायचे आहेत. ते आपण काही ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर ह्या सगळ्या समाजाकडून वे फॉरवर्डमध्ये मी ते म्हटलंय की जे वनोपज जमा होते त्या वनोपज विक्री करून यांना अधिकाधिक उत्पन्न आपल्याला जमवून द्यायचं, उत्पन्न करून द्यायचं आहे. त्यामुळे झंडू आहे, सांडू आहे किंवा बैद्यनाथ आहे किंवा आपल्या ठिकाणचे काही लोकल वैद्य असतात अशांच्या भेटी करणं आपण सुरुवात केलेली आहे. त्यांना काही सॅम्पल्स आपण आतापर्यंत पोहोचवलेले आहेत. मध आतापर्यंत आपण 100-150 किलो मधाचे सॅम्पल्स काढणार देऊन त्या मधाचं आपण एक सगळ्यांकडून ओके करून घेतलेला आहे. अशा अनेक गोष्टीतून आत्ता आपण हे काम जे आहे हे पुढे नेत आहोत आणि 50,000हून अधिक कुटुंब जे आहेत हे आता आपल्याशी ह्या प्रकारे जोडलेले गेलेले आहेत, एकत्र येत आहेत, स्वतःच्या आणि स्वतःच्या गावाच्या विकासासाठी जे आहेत ते प्रयत्न करतायत आणि यासोबतच राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये हळूहळू ते त्यांचं योगदान जे आहे ते पण द्यायला सुरुवात करतायत. आता आपलं जे कार्यालय आहे हे ठाण्यामध्ये आपलं कार्यालय आहे. आपली वेबसाईट आहे, फेसबुक आहे, यूट्यूबवर पण आपण जाऊ शकतात आणि विविध आपले कार्यक्रम तुम्ही बघू शकतात. मला असं वाटतं की दिलेल्या वेळामध्ये जेवढं मला संस्थेविषयी सांगता आलं ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारू शकतो आणि सोबतच मला आपल्या सर्वांच्या समोर विषय मांडायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे व्यक्तिशः आणि वसा संस्थेच्या वतीने देखील आभार मानतो. खरंच पंकजजी, या वसा संस्थेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही कार्य करीत आहात ते खूपच चांगल्या पद्धतीने मांडलं आणि एकंदरीत सामाजिक कामाची व्याप्ती ही आपल्या आयामानुसार केवढी मोठी आहे हे त्यातनं एक अधोरेखित झालेलं आहे असं मला नक्कीच वाटेल. आपण या कार्यक्रमाला आपला वेळ आणि आपल्या संस्थेचं कार्य हे खूप चांगल्या पद्धतीने मांडलं, त्याबद्दल मी सर्वांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.